अधिक महिन्यात अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात. आपल्या घरात अनेक परंपरा चालत आल्या आहेत. त्यातली ही एक महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणं. पण तुम्हाला माहिती आहे का, ही ओटी अधिक महिन्यातच का भरली जाते? यामागे काय श्रद्धा आहे आणि आई नसेल तर काय करायचं? चला समजून घेऊया. सर्वात आधी समजून घेऊया ओटी भरणं म्हणजे नेमकं काय. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ, खण किंवा साडी ठेवली जाते त्याला ओटी भरण असं म्हणतात. ही स्त्रीचा सन्मान करण्याची परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं, कारण ती जन्म देते, संसार सांभाळते आणि कुटुंबाला प्रेमानं जोडून ठेवते. म्हणूनच ओटी भरताना तिच्यातील मातृत्व शक्तीला नमस्कार केला जातो. आता मुख्य प्रश्न, अधिक महिन्यात आईची ओटी का भरतात? यामागे खूप सुंदर भावना आहे. आईने आपल्या मुलीला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि लग्नानंतर तिला दुसऱ्या घरी पाठवलं, यालाच कन्यादान असं म्हणतात. शास्त्रात कन्यादान हे सर्वात मोठं दान मानलं गेलंय. म्हणूनच अधिक महिन्यात मुलगी आईची ओटी भरून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. ती मनोमन अशी प्रार्थना करते, देवा पुढच्या जन्मीही मला याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या उदरातच आपण 9 महिने वाढलेलो असतो. म्हणूनच ज्या आईच्या पोटी आपला जन्म झालाय त्या आईचा सन्मान करणं हे खूप शुभ मानलं जातं. आता अनेकांना हा प्रश्न पडतो, सासू ही आईसारखीच असते, मग तिची ओटी का नाही भरायची? कारण परंपरेनुसार लग्नानंतर सासू सुनेची ओटी भरते. याचा अर्थ असा असतो की ती आपल्या घराची जबाबदारी सुनेवर सोपवत असते, म्हणून तो आशीर्वाद परत दिला जात नाही, तर आयुष्यभर जपला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर आई नसेल तर? मित्रांनो, आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण श्रद्धेला पर्याय असतो. अशा वेळी तुम्ही एखाद्या सुहासिनीची ओटी भरू शकता किंवा एखाद्या गरजू महिलेला साडी चोळी देऊ शकता. तसेच आपल्या कुलदेवीचीही ओटी भरू शकता, कारण देवी ही संपूर्ण जगाची आई मानली जाते. ओटी कशी भरावी? आई भरताना आईला हळदी कुंकू लावावं, तिचे पाय धुवावे आणि साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड आणि खण ठेवावा. शक्य असेल तर साडी द्यावी, नसेल तर ब्लाऊज पीस आणि नारळ दिला तरी चालतं, कारण देव भावना पाहतो. शेवटी आईला नमस्कार करावा, तिचे आशीर्वाद घ्यावे, कारण आईचा आशीर्वाद म्हणजेच आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य असतं. धन्यवाद.